नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम मित्र ह्या चॅनलवरील आजच्या भूगोल सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण MPSC ग्रुप सी साठी बघणार आहोत महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. यातील हे महत्त्वाचे 6 मुद्दे, ज्यात आहे महाराष्ट्राचे भारतातील स्थान, दुसरं महाराष्ट्राची प्राकृतिक रचना कशी आहे, महाराष्ट्राची नदी प्रणाली, महाराष्ट्र हवामान, महाराष्ट्र मृदा आणि महाराष्ट्र वने. या सर्वांवरील आपण MCQ आपल्या ह्या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरील MCQ आपल्या ह्या सिरीजमध्ये मिळून जाणार. आजच्या आपल्या महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल ह्या सिरीजवर आपण घेणार आहोत महाराष्ट्राचे भारतातील स्थान यावर MCQs. तर MCQs दिलेले आहेत, आपण त्याखाली त्यांचे MCQच्या खाली ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्याखालीच त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तर लगेच मिळेल. तुम्ही लक्ष देऊन पाठ करू शकता. हे चला तर मग आजच्या आपल्या भूगोलवरील MCQला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 26 डिग्री 6 मिनिट उत्तर असा आहे. आणि जेव्हा हे प्रश्न आपल्यासमोर येतात तेव्हा आपल्याला कन्फ्यूज व्हायला होतं. त्यामुळे नेहमी प्रॅक्टिस करा. कुठल्या ट्रिकने लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा की 15 डिग्री 44 नॉर्थ ते 22 डिग्री 6 मिनिट नॉर्थ. त्यानंतर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? तर आहे 72 डिग्री 36 मिनिट पूर्व ते 84 डिग्री 54 मिनिट पूर्व. यानंतरचा प्रश्न आहे आपल्यासाठी, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी साधारणपणे किती किलोमीटर आहे? तर पूर्व पश्चिम ही लांबी आहे 800 किलोमीटर. यानंतरचा प्रश्न बघूया, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर उत्तर दक्षिण लांबी पाहिली तर ती आहे 720 किलोमीटर. क्वेश्चन नंबर 5 आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर मित्रांनो, महाराष्ट्र हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3ऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणती किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शनमध्ये बघा, आपल्याला सर्वांना माहितीच आहे, आन्सर आहे कोकण किनारपट्टी. पण यानंतर कोरोमंडल, मलबार आणि उत्कल असेही किनारपट्टींचे नाव आहे. हे कुठे आहे हे तुम्ही वाचून लक्षात ठेवू शकता, किंवा असाही प्रश्न एखाद्या वेळेस येऊ शकतो की कोरोमंडल किनारपट्टी कुठल्या राज्याला लाभलेली आहे. पण महाराष्ट्राच्या किनारपट्टीचं नाव आहे कोकण किनारपट्टी, महाराष्ट्रात म्हणतात. प्रश्न नंबर 7, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर हाही खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. आणि हे आपल्या सर्वांच्या लक्षात असायला हवं, 3,07,713 चौरस किलोमीटर. तर 8वा प्रश्न आहे, महाराष्ट्राने भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के भाग व्यापलेला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भाग आहे 9.36%. मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या MCQसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईबही करा. थँक्यू.